मी मुअज्जम मोहम्मद हसवारे, प्रॉपर नांदगाव. पहिले खालच्या गटात लोन काढून वगैरे या क्षेत्रात पडू नये असं मी नवीन फक्त 2 किंवा 4 शर्यती असं. ते ब्रिज पण नव्हतं, मग ते बोटीमध्ये पहिल्या जमान्यात फक्त 5 गाड्या फायनलला असत. आता 20-20 गाड्या, 25-25 गाड्या झालेल्या आहेत. आणि 2010 मध्ये 15 शर्यती मारल्या, त्याच्यातून 11 एक नंबर काढले, डबल टिबल हॅट्रिक रायवाडीची शर्यत मारली. तर भरपूर अंतरात ती गाडी आली. त्यामुळे तो जवळजवळ इतिहास. संदीप पाटील आणि अभियंता हा त्यावेळेला जॉकी. कधी वाटलं की म्हणजे असं की आपले पण फायनल मध्ये नाव असा फॉर्म्युला आहे की शेवटचे 100-150 मीटर अतिशय वेग पाहिजे. वारगे, वर्तक, विजू कवले, वंजी सेठ आणि विशेष म्हणजे गुरव, एकनाथ गुरव यांची गाडी इक्बाल लोणावला पाहुण्यावरनं आणत होतो. आणि नवीन स्कॉर्पिओ मध्ये मी एकटा आणि 12 लाखाची गाडी, त्याच्यात 4 लोणावल्यावरनं मी आणत. मित्रांनो, बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो होते म्हणजे नांदगाव गावामध्ये. तर मित्रांनो, यांनी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, तर मित्रांनो जवळपास 5 तालुक्यामध्ये ज्यांनी आपली बैलगाडी हाकली फायनल गटा, ज्यांनी एक बंदीच्या आधी ज्यांनी एक काल गाजवला आहे. तर आपण त्यांची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपली ओळख करून द्या सर्वात पहिले. मी मुअज्जम मोहम्मद हसवारे, प्रॉपर नांदगावचा एक शेतकरी आहे व बैलांची हौस. तर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? आम्ही जवळजवळ 30 वर्ष झाले असतील. 25-30 वर्ष पासून बैलगाडी क्षेत्रामध्ये. आमचे काका आणि आमचे वडील हे पहिले रोडवरती बैलगाडी हाकलत. ते काय लिमिटेड लोकांचे मुरुड, विहूर पासून ते मजगाव पर्यंत असा बैलगाडीची शर्यती होत. मग ते त्यावेळेला रबरचे नाही तर डायरेक्ट आपले धाव ह्याची ती गाडी होती आणि ती छकडी गाडी होती. त्याच्यानंतर आपले रबरचे टायरची गाडी सुरुवात झाली, छकडा. तर त्या जमान्यामध्ये पूर्वी जवळजवळ 60-65 वर्षापूर्वी आमचे वडील मोहम्मद हसवारे व आमचे काका हसन हसवारे हे त्या रोडला गाडी हाकलत आणि तिथे नंबर काढत. ते मुरुडचे दामात वगैरे होते. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे शर्यती बघत होतो. तर आमचे चुलत भाऊ अलिमिया हसवारे, जलाल हसवारे हे गाडी हाकलत होते. त्या T30 मध्ये आम्ही पण इंटरेस्ट घेतला. मग आम्ही एक गाडी तयार केली. आमचे भाऊ मजर हसवारे हे त्यावेळेला गाडी हाकलत होते. पण काही वेळेला ते बैलांना जास्ती मारण करत, ते मला वैयक्तिक म्हणजे पसंत नव्हता. तर मग मी स्वतः बसायला लागलो. मग त्याच्यानंतर आम्ही 2-3 जॉकी ना बसवायला लागलो. की एक केशव पवार अलिबागचे, संदीप पाटील मल्ल्यांचे, त्याच्यानंतर अभियंता धारवे यांना तयार केले. ते आमचे काही जुने मित्र होते. बाबम्या शिरशीकर, मम्मा कापसे आणि सध्या जे अमोल कोतवाल आहे त्यांचे वडील आमचे एकदम जवळचे मित्र होते. पहिले खालच्या गटात हाकलत होतो. म्हणजे आपली सुरुवातीला म्हणजे आपण खालच्या गटामध्ये होतो. तेव्हा आपली बैलजोडी कशी होती? कुठल्या गटाला पहिले आम्ही दुसरा गट, क्वार्टर गट असे शर्यती हाकलत होतो. मग त्या पिरियड मध्ये आपल्या मुरुड तालुक्यातील चांगले नावाजलेले 3-4 फायनलिस्ट होते. की एक बापू खोत, दीपक खोड यांचे वडील आणि नरेश तलेकर, भरत बेलोसे आणि जलाल हसवारे आणि अशोक धुमाल असे बैल होते. आणि मम्मा कापसे यांची जोड असत. तर त्या काळामध्ये मुरुड तालुक्यामध्ये एवढ्या जोड्या होत्या? त्या पिरियड मध्ये मुरुड तालुक्यात निवडक असे 5 बैलगाड्या होत्या फार. तरी ही कुठल्या काळाची गोष्ट आहे? ही 2005 ते 10च्या पिरियड मधली गोष्ट आहे. आणि आधी आपल्या शर्यतीला आपण समुद्रकिनारी शर्यती व्हायच्या की आपण रोड लाकलायचे? मी शॉर्ट मध्ये असं छोटा इतिहास सांगतो की सर्वात पहिले 60-65 वर्ष, म्हणजे आता माझा वय 58 आहे. तर 60 वर्षापूर्वी आमचे वडील, आमचे काका मुरुड, वाकडा आंबा ते मजगाव अशा रोडवरती शर्यती होत. त्याच्या काही पिरियड नंतर मुरुड मध्ये फक्त समुद्रावर होत. आणि त्याच्यानंतर नांदगाव मध्ये म्हणजे वर्षातून फक्त 2 किंवा 4 शर्यती असत. आणि काही लोक अलिबागून इथे येत हाकलाला आणि इथून काही अलिबागला जात. फक्त 4 शर्यती असत आपल्या तालुक्यात. आता प्रमाण वाढलेलं आहे. कुठे कुठे व्हायच्या?
त्यावेळेला फक्त मुरुडमध्ये आणि नांदगावमध्ये, काशीदमध्ये आता आता चालू झाले, 2000च्या आसपास चालू झाले. मग तेव्हा फक्त रोडलाच व्हायचे. त्याच्या अगोदर फक्त रोडवरतीच व्हायचे. आणि जत्रेला जात यात्रेसाठी तेव्हा ते रात्री वगैरे जोरात हाकलत गाड्या. तेव्हा मग अलिबाग साईडला जागा जायचे नाही मुरुड मध्ये? मुरुड मधले काही फैरोज गलटे, बापू खोत या 2-3 गाड्या आहेत आणि मम्मा कापसे यांची जोड तिकडे जात असत. बातम्या शिर्षीकर वगैरे असं यांची लिमिट मध्ये 2000 सालपासून. आणि नंतर मग भरत बेलोशे आणि नरेश तलेकर, प्रशांत चोरगे यांची जोड जायला लागली तिकडे. तेव्हा ब्रिज पण नव्हता मध्ये आपल्या. पहिले ते ब्रिज पण नव्हतं, मग ते बोटीमध्ये पहिले नेत असत. बोटीमधून घेऊन जायचे? बोटीमधनं घेऊन जात असत. बोटीमध्ये टेम्पो नाही, म्हणजे ते बोट मध्ये बैल आणि छकडा असा टाकून घेऊन जात आणि तिथनं मग चालत पण घेऊन जात अलिबाग पर्यंत. तर आता ब्रिज झालाय तर म्हणजे गाड्या पण खूप वाढल्या. आता भरपूर प्रमाणात गाड्या झालेल्या आहेत. पहिल्या जमान्यात फक्त 5 गाड्या फायनलला असत, आता 20-20 गाड्या, 25-25 गाड्या झालेल्या आहेत. हा आता फरक झालेला आहे. मुरुड तालुक्यामध्ये समुद्रकिनारी शर्यत कधीपासून सुरू झाली? तर मला पण आठवत नाही, तरी मला वाटतंय की 50 वर्ष झाले असतील. 50 वर्ष अगोदर पासून मुरुडला समुद्रावरती चालू झाले. पहिले समुद्रावर होत नव्हते मुरुड तालुक्यात. आणि 2च ठिकाणी, मुरुड आणि नांदगाव मध्ये एकाच शर्यत 26 जानेवारीला किंवा धुलीवंदनला आणि मुरुडला, अशा 2च शर्यती पुऱ्या वर्षात होत. म्हणजे लोकांना शोक कमी होता त्यावेळेला. तर आता मुरुड तालुक्यामध्ये बघायला गेलं तर कमीत कमी नाही म्हटलं तरी 10 ते 12 वेळा तरी शर्यत होते. आता मुरुड मध्ये भरपूर वेळा होते, काशीद मध्ये होते, नांदगाव मध्ये, मुरुडला, असे भरपूर 10-12 वेळेला शर्यती होतात. तर आता आपण आधी सुरुवातीला आपण खालच्या गटापासून सुरुवात झाली आपली, त्यानंतर आपण फायनल गटामध्ये कुठल्या साली आलात? फायनल मध्ये 2009 पासून आलो आम्ही आणि 2010 मध्ये 15 शर्यती मारल्या. त्याच्यातून 11 1 नंबर काढले, डबल टिबल हॅट्रिक मारले आणि 2 वेळेला दुसरे 2 नंबर 3 नंबर घेतला आणि 2 वेळेला 5 झाले. म्हणजे असे सर्वात जास्ती नंबर 2010 साठी आपण फायनलला घेतले. म्हणजे तेव्हा आपली जोड कुठली होती? त्यावेळेला संदीप पाटील मल्याण यांच्याकडून घेतलेला हौशा होता आणि एक मंदार मोहन माली यांच्याकडून घेतलेला बाबू बैल होता. तो बाबू बैलचा थोडासा मी इतिहास तुम्हाला सांगतो की तो एक साधा बैल होता, इंजर्ड होता. ज्या वर्षी घेतला त्या वर्षी मी तो क्वार्टरला चालत होता आणि मी घेतला आणि तो फायनलला 3 नंबर लागला मुरुड मध्ये पाडव्याला. तर त्याची मी इतकी मेहनत केली की तो पुढल्या वर्षी इतक्या शर्यती, पहिली आम्ही रायवाडीची शर्यत मारली तर भरपूर अंतरात ती गाडी आली. आणि तो एक जवळजवळ इतिहासच आहे. ते आमचे संदीप पाटील आणि अभियंता हा त्यावेळेला जॉकी होता, तर ती भरपूर अंतरात मारली. म्हणजे तो रेकॉर्डच आहे. आणि त्यावेळेला आम्ही ते भरपूर 11 फायनल मारले त्या वर्षी. एका वर्षात म्हणजे आता बघायला गेलं तर कमीत कमी म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 वर्षामध्ये तरी एका मालकाचे 11 फायनल झाले नाहीत प्रथम क्रमांकाचे. बरोबर आहे. इतक्या शर्यती कोणत्या नाही झाल्या आणि भरपूर अंतरात. आपल्या जोडकुटलीमध्ये बाबू आणि हौशा हे 2 बैल होते. हे अतिशय म्हणजे जबरदस्त, अतिशय वेगात चालत होते आणि जॉकीला पण त्रास नाही. म्हणजे त्यांना फक्त हातात निवल्या धरायच्या, कासरे धरायचे, याप्रमाणे ते चालत. आणि त्यांना पण कॉन्फिडन्स यायचा जे आपले जॉकी होते त्यांना. आणि हौशाबद्दल नक्कीच ऐकून आहे की शर्यतीवरून आला तरी म्हणजे तो गप नाही बसायचा. म्हणजे यस, तुम्ही बरोबर बोलता. सार्थकला मी त्याचा हे उत्तर असं देतो की त्याला डबल स्पीड पब्लिक आली ना की किती गाड्या पुढे असल्या तर अति वेग घ्यायचा. आणि शर्यतीत असा फॉर्म्युला आहे की शेवटचे 100-150 मीटर अतिशय वेग पाहिजे की पब्लिक मध्ये घुसल्यावर नंतर ते अतिशय वेगात किती गाड्या पुढे असल्या तरी तो अंतरात कापायचा. आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर सुद्धा त्याला डबल स्पीड यायची. मग कंट्रोल करायला भरपूर माणसं लागायचे. नक्कीच, कारण समुद्रकिनारी म्हणजे सुरुवातीला संयमाने गाडी न्यायला लागते, नंतर पब्लिक जवळ येईल तेव्हा काढायला लागते. बरोबर आहे. कारण तो हौशा आहे ना, ते संदीप पाटीलचा बैल होता, त्यांच्याजवळ आम्ही घेतला आणि संदीपच हाकलायचा नंतर. पण त्याला खरोखर एक नैसर्गिक वेग होता आणि अतिशय त्याने नाव कमावला होता की भरपूर त्यांनी नंबर काढले प्रत्येक. आणि त्याचा आणखीन एक रेकॉर्ड असा आहे की ते संदीपचा पण नाव केला, आमचा पण नाव केला. जिल्ह्यात आम्हाला कोण ओळखत नव्हता
पण त्या बैलामुळे आमची ओळख झाली संपूर्ण. सारल ते श्रीवर्धन, मोरबा, रोहा, मानगाव सर्व प्रत्येक ठिकाणी त्यांनी नंबर काढून दिले. तर आता आपल्या हौशा आणि बाबू तर झालेच फायनलला, तर त्याच्यानंतर कुठले आपले बैल होते? सर्वात चांगले हे दोनच बैल चालले. खरोखर मी तो हौशाची स्तुती जितकी करावी ना तितकी कमी आहे, की तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी नाम कमावला. आताचे जे विद्यमान आपले आमदार साहेब आहेत, महेंद्र दलवी साहेब, हे सुद्धा तो बैल माझ्याकडे विकत मागायला आले होते रात्री. आणि त्यांनी सांगितलं होतं की तू जी किंमत सांगशील ते द्यायला मी तयार आहे. म्हणजे 5-7 लाख रुपये 2010ला देणार होते. बोले ब्लँक चेकची किंमत तू टाक. पण मी दिले नाही, की आपल्याला ते एक शौक होता म्हणून त्यासाठी आपण तो दिला नाही. आणि त्यांनी भरपूर नाव कमवले आपले. आणि बाबू पण, दोघांच्यात थोडासा असा फरक होता दोन बैलामध्ये, की एक जण एंड करायचा तर एक जण स्टार्ट करायचा. बाबू स्टार्ट करायचा आणि हौशा एंड करायचा. आणि दोघंही म्हणजे ते चालण्याची पद्धत त्यांची अशी होती की न शिवलेवरती चालत ना पटावरती चालत, एकदम सरळ जायचे आणि सरळ यायचे. जॉकीला कधी त्रास नाही. तर तेव्हा त्याच्यानंतर आपली कुठली जोड झाली? त्याच्यानंतर मी एक बैल आणखीन चेंज केला होता. दिव्यागर म्हणून देवेनवानी आणला होता. त्यावेळेला काशीतला ती शर्यत झाली, त्याच्यात पण त्याने 1 नंबर काढला. अतिशय वेगात होते त्यावेळेला. आम्हाला स्वर्गवासीय निवास भगत यांचे मुद्दम नाव, एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगला आमचे मित्र होते ते निवास भगत साहेब, वंजी, आजीव म्हात्रे, हे सर्व आमचे तिकडचे चांगले मित्र आहेत. आणि प्रकाश ठाकूर, विजय कवले, चंदू वारगे यांचे मुद्दम मी नाव घेतो की त्या बाजूचे हे जे लोक आहेत ते अतिशय कोऑपरेटिव्ह लोक होते आणि आहेत अजून काय त्यातले लोक. आपल्याला कधी वाटलं की म्हणजे असं की आपले पण फायनल मध्ये नाव व्हावं? अच्छा, मी सांगितलं मागे की हे आपल्या 3-4 गाड्या होत्या, भरत बेलोशे, नरेशची आणि प्रशांत चोरगे, अशोक धुमाल यांच्या गाड्या फायनलला चालत होत्या. फैरोज गटे, बापू खोत यांच्या जोड फायनलला चालत होत्या. तर माझ्या पण मनात आहे की मेहनत तेवढीच असते, तर आपण सुद्धा फायनलचा प्रयत्न करूया. त्याप्रमाणे फायनलचा प्रयत्न केला आणि त्यात यश आला. आणि हौशा बैलचा आणखीन एक सांगायचं की त्याच्या गळ्यात आम्ही जितके दुसरे बैल सुद्धा झुंपले त्यांनी 1 नंबरच मारलाय. म्हणजे असं 5-6 बैल, भरतचा एक बैल झुंपला होता, दीपक खोतचा होता, आणखीन 4-5 जणांचे त्याच्यासोबत हाकलले. ते सर्वांनी बैल लावून सुद्धा तो 1 नंबरच काढायचा. कधी आपला दुसरा बैल आजारी असताना तो दुसरा झुंपल्यानंतर 1 नंबरच काढायचा. तर आता आपली फायनल मधील आठवणीतली शर्यत कुठली बोलाल? फायनल मधले आम्ही ते 2010 साठी 11 1 नंबर कंटिन्यू मारले. पण त्याच्यात आवाज येते आमची गाडी 8वी फिरली होती आणि तिथं कैलासवासी स्वर्गवासीय मधु ठाकूर साहेब हे आमदार होते त्या शर्यतीला. 8वी फिरून लाईनीत 1 नंबर आली अंतरमध्ये. तो आम्हाला त्या शर्यतीची आठवण स्मरणात राहील अशी आहे की त्यात 1 नंबर आम्हाला आवाजच्या शर्यतीत भेटला. आणि अशी शर्यत सांगा की अनपेक्षित, की आपल्याला वाटत होती की म्हणजे आपली गाडी नंबरात बसणार नाही आणि तेव्हा नंबर आला? असा वाटत होता की म्हणजे हीच जी शर्यत आहे आवाजची, त्याच्यात 8वी गाडी आपली फिरली होती. म्हणजे टर्न त्या गाडीचा 8वा फिरला तरी लाईनीत 1 नंबर आले. म्हणजे इतका आम्हाला गॅरंटी नव्हती पहिले की या शर्यतीत, आणि भरपूर चीफ गेस्ट वगैरे तिथे आलेले होते आणि त्या शर्यतीत एकदम थ्रिल 1 नंबर भेटला आपल्याला. तर आता आपल्या गाडीवर जॉकी कोण बसायचा? आपल्या जॉकीवर पहिले आमचे भाऊ जलालभाई बसत, जलाल हसवारे, त्यानंतर मजरभाई बसत, त्याच्यानंतर भापम्या शिर्षीकर बसत, त्याच्यानंतर हे तिन्ही, नंतर मी वेट वजन वय वाढल्यानंतर मी अभियंता धारवे, केशव पवार आणि मल्ल्यांचे संदीप पाटील यांची स्तुती करेन की यांनी चांगला, अभियंताला पण चांगला अनुभव आहे आणि त्याला आम्ही आणखीन शिकवला. अमोल कोतवाल यांचे वडील अविनाश कोतवाल हे आमचे जवळचे मित्र होते, त्यांना सुद्धा शौक होता आणि ते सुद्धा आवी कोतवाल आणि मी, आम्ही दोघं म्हणजे अलिबाग साईडला सुद्धा काही शर्यतींना पंच म्हणून काम केलंय. तर हे जॉकी होते. अभियंताला ट्रेन करण्यात सर्वांचा आमचा हात आहे. तर नक्कीच, कारण आता संदीप पाटील, मल्ल्याण, अभियंता दादा, ते हे म्हणजे आता बघायला गेलं ते फायनल गटामधले म्हणजे अनुभव तर आहेत नक्कीच.
म्हणजे आता चालू सीझन म्हणूया किंवा आधीपासूनच ते नामवंत जॉकी म्हणून त्याची ओळख आहे आधीपासून, तर त्यांच्याबद्दल काय बोलाल? नाही, काय माहितीये, ते पहिले इथं जे मुंबई रेसकोर्स मध्ये घोड्याचं जॉकी ज्याची ओळख असते ना, तर पेसी श्रॉफ म्हणून एक जॉकी होते जे पुणा रेसकोर्स आणि मुंबई रेसकोर्स मध्ये, ते आमच्याकडे लंच वगैरेला येत, डिनर साठी कधी येत, तर त्यांनी काही गोष्टी मला शिकवल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही या नवीन जॉकी म्हणजे अभियंता किंवा संदीप पाटील यांना आम्ही ते ट्रेन केले आणि त्यांच्यात खरोखर काय चांगले गुण आहेत. म्हणजे संदीप पाटील तर एकदम परिपक्व आहेत, मॅच्युअर्ड आहेत, पुरा अनुभव आहे, त्यांना डबल अनुभव आहे, रोडवरचा पण आणि समुद्रावरचा पण आणि मलशीवरचा पण. नक्कीच, कारण आहे ना त्यांचा म्हणजे अनुभव की मी आता थलला शर्यत झाली तेव्हा बघितलं की पाठीमागे शर्यत होती, 2 गाड्या पुढे पळत होत्या, की त्यांनी पब्लिकला जेव्हा पब्लिक जवळ आले तेव्हा नेमकं म्हणजे बैलगाडी साईडला काढली. बरोबर नाही, भरपूर संदीप पाटील आहे ना, हे एक नंबर सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबर जॉकी कोण असेल तर संदीप पाटील. आणि त्यांच्यात असा पॉइंट आहे की ते स्वतः मेहनत सुद्धा करतात आणि फायनलची गाडी सुद्धा हाकलतात, असा विशेष आहे. अभियंता पण मेहनत करतं, तो सुद्धा हाकलतं आणि मेहनत करून हाकलणे हे त्यांना समजतं की कमी मारतात. यांना मी पाहिला की हे बैलांना कमी मारून म्हणजे चांगली गाडी हाकलतात. म्हणजे बोलतात ना, बुद्धी एकदम शांत ठेवून, जसं आपण जॉकीला ट्रेन करतो की वरच्या बाजूने गाडी काढायची, खालच्या बाजूने काढायची, ओव्हरटेक कधी करायचे, टर्न कधी घ्यायचे, हे सर्व मॅच्युअर्ड आहे. ते यांना मॅच्युअर्ड जॉकी म्हणून सध्या आपण जिल्ह्यात बोलू शकतो. नक्कीच, कारण अनुभव तर नक्कीच पाहिजे बैलगाडी हाकलायची. आता कोण नवीन बैलगाडी चालक असेल तो डायरेक्ट आपण फायनल गटामध्ये नक्कीच बसवू नाही शकत. नाही, काहीतरी किती 4-5 वर्षाचा अनुभव पाहिजे, तोच फायनल गाडी हाकलू शकतो. आणि असं नाही की संपूर्ण दुसऱ्या गाड्या आहेत, त्या समोरची गाडी आहे त्यांचा ओव्हरटेक खालच्या बाजूनी करायचा की वरच्या बाजूनी करायचा, आतून करायचा की बाहेर करून टाकायचा आणि ओव्हरटेक कुठे करायची, हे सर्व असा शांत राहून कूल राहून अभ्यास करणारा जॉकी पाहिजे. आणि असं सर्व गुण संपन्न जर जॉकी असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल त्या शर्यतीत. नक्कीच, कारण आता आपल्या बैलांविषयी पण आपल्याला माहित पाहिजे तेवढंच की आता काही बैल असतात ती खालच्या साईडने नाही निघत, काही वरच्या साईडने नाही निघत असं. बरोबर बोलता. दुसरं ह्याचा अभ्यास असेल तर तो म्हणजे विशेष करून प्रत्येक पावलाचा आणि सेकंदचा फरकावरती फायनल असते. आपण यावर्षी पाहिलं की भरत बेलोशे यांची गाडी 2 नंबर 3 नंबरच लागत होती, कारण ते मेहनत भरपूर करत, पण थोडा 1 सेकंद पण मिस झाला तर नंबर जातो. म्हणजे इतकी आपली वर्षभराची मेहनत यश येत नाही मग त्याला. आणि सर्वांनी प्रत्येक गाडीवाल्याने शांत राहून आपला एन्जॉय म्हणजे त्याचा काय म्हणतात आनंद उपभोगला पाहिजे प्रत्येक शर्यतीत. तर आता आपला अनुभव तर खूप आहे, तर आपल्या आधीच्या शर्यती व्हायच्या आणि आता शर्यती बघत आहात, तर त्याच्यामध्ये काय फरक वाटतो आपल्याला? पहिले म्हणजे सर्वात प्रथम मी सार्थक ठाकूर यांना विशेष करून मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असेच प्रत्येक म्हणजे त्यांना इंटरेस्ट आहे बैलगाडीसाठी, तर त्यांनी असाच इंटरेस्ट घ्यावा आणि सर्वांचा अभ्यास प्रत्येक मी त्यांना पाहिला की प्रत्येक जे बैलगाडीवाले होऊन गेले जे विद्यमान आहेत त्यांची इंटरव्ह्यू घेतात, युट्यूबवर टाकतात आणि लोकांना त्याची माहिती मिळते. चांगलं आहे. जे नवीन होतकरू जे गाडीवान शौकीन आहेत त्यांना त्याचा नक्कीच अभ्यास होईल. की आता तुम्ही मला विचारलेत की पहिल्या शर्यती कशा होत होत्या, आता कशा होत होत्या, तर पहिले असा होता की अलिबाग साईडला दोन्ही बाजूला समुद्रावरच्या शर्यतींना पब्लिक राहत होती आणि इथं पहिले मुरुड आणि नांदगाव इथे अशी शर्यती होत की लोक लाईन अशी रस्सी बांधत, खालच्या बाजूला एक सुद्धा कोण प्रेक्षक नसत, सर्व वरतीच असत आणि एक मार्गेच शर्यती व्हायच्या. पण आता सर्व मिक्स झालेलं आहे की खाली पण पब्लिक राहते, वरती पण राहते. आणि पहिल्या जमान्यात काय होतं की अलिबागहून इकडे बैल कमी गाड्या घेऊन येत, बैलगाड्या, आणि इकडून पण तिकडे कमी जात. पण आता सर्व मिक्स आहे की तिकडे पण शर्यती असल्या ते इकडच्या गाड्या जातात मुरुड तालुक्यातील अलिबागला आणि अलिबागच्या इकडे येतात, असा मिक्स झालेला आहे आणि फुल जोरात होता. आणि पहिले जास्तीत जास्ती फायनल मध्ये 5 गाड्या असत, 4 किंवा 5 असत. आता 20-20 गाड्या जो तो बोलते मी फायनललाच हाकलणार, पण असा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्या काळामध्ये आता फायनल म्हणजे अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये फायनल गटामध्ये कोणकोणते बैलगाडी मालक होते?
पहिले अलिबाग तालुक्यामध्ये प्रकाश ठाकूर यांनी सुद्धा 8 वर्ष कंटिन्यू तिकडे अलिबागची जी शर्यत असते समुद्रावरची, नवगावची शर्यत असते, आवाजची, अशी प्रकाश ठाकूर यांनी काढलेले आणि त्यांचे जॉकी आमचे मित्र होते चंदू वारगे साहेब. खरोखर चांगला माणूस. त्यांचा मुद्दाम नाव घेऊ इच्छितो की चंदू वारगे आणि त्यांचे मुलं वगैरे सर्व चांगले आहेत आणि ते चांगलं मार्गदर्शन देते. कोणाचीही गाडी असू द्या तर ते चंदू वारगे, वर्तक, विजू कवले, वंजी सेठ आणि विशेष म्हणजे गुरव, एकनाथ गुरव यांची गाडी, इक्बाल बाबा यांची गाडी भरपूर चालायचे. तो बद्रू वगैरे छोटा असताना सुद्धा त्यांनी सुद्धा भरपूर गाड्या हाकलल्या. त्याला बद्रूला पण चांगला अनुभव आहे. आमचे शरद भाऊ गुरव आणि त्यांचा भाऊ मुरली हे आम्ही पाहिलं की चालत्या गाडीतनं उतरत डबल चढत. गुरव साहेबांनी पण, एकनाथ गुरव यांची गाडी भरपूर वर्ष नंबर काढलेले आहेत त्यांनी. पण त्यांना मानायला पाहिजे. तिकडचे झाले अलिबागचे तर मुरुडमध्ये बापू खोत, फैरोज गलटे, जलाल हसवारे, गणपत धुमाल, मम्मा कापसे, बाबम्या भाई यांनी आणि खलील अनवारे यांची सुद्धा काही पिरियडसाठी फायनल मध्ये जोड होती. नरेश तलेकर आणि यांचं नाव घ्यायला विसरलो मी, भरत बेलोसे आणि प्रशांत चोरगे हे आपल्या साईडला मुरुड तालुक्यात फायनलची जोड होते. तर आता आपण पहिले बैल खरेदी करताना आपण कसे खरेदी करायचे? अच्छा, हा प्रश्न तुमचा अतिशय चांगला आहे की सिलेक्शन आपला चांगला व्हायला पाहिजे की कोणता बैल घ्यायचा की तो म्हणजे चालायलाच पाहिजे, नाही तर आपण बदलत राहतो, त्याच्यात भरपूर नुकसान होतं. आणि पहिल्या त्या पिरियडमध्ये तुम्ही विचारलेत की 2010च्या अगोदर बैलांची किमती कमी होत्या, म्हणजे फक्त 50,000, 30,000, 40,000च्या आतमध्ये होत्या. आता लाखोच्या वरती झालेल्या आहेत किमती. तर ते बैल सिलेक्शन करताना जसा आता क्रेज आलेला आहे की कर्नाटकचा, तर आम्हाला त्यावेळेला माहिती होता की जो आमचा हा हौशा बैल आहे हा क्रॉस होता. क्रॉस त्याला मुरगुड कर्नाटकी असा क्रॉस होता, म्हणजे यांचा स्टॅमिना जास्ती असतो. आणि ठाकरी बोलतात, एक गावरान ठाकरी व्हाईट बैल असतात, हे बैल चांगले असतात. आणि आता सध्या जोरात क्रेज आहे की कर्नाटकवाल्यांचा, तर तिथली ती प्रॅक्टिस आहे, डिपेंड ऑन प्रॅक्टिस. ते लांब पल्ल्याची प्रॅक्टिस करतात आणि दोन्ही बाजूला बैल चालतात, आतमध्ये पण बाहेर पण. हे विशेष आहे तिकडच्या कर्नाटकच्या बैलांचा. नक्कीच, कारण तिकडे आता म्हणजे आता आपली तर ते आदत वगैरे बैल हाकलत नाही, तिकडे आदत पासून त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात होते. बरोबर आहे, अदाती असतात, तिथून तिकडे ट्रेनिंग असतं आणि भरपूर लॉंग पल्ल्याचे असतं. पण माझा एक असं वैयक्तिक हे आहे, ओपिनियन आहे की लोकांनी आहे ना प्रॅक्टिस मध्ये बैलांना जास्ती मारू नये, घोडागाडी त्याच्यासोबत लावू नये, घोडागाडीच्या सोबत बैलांना पळवू नये आणि नैसर्गिकरित्या मग त्यांना ट्रेनिंग द्यायची. म्हणजे पोहाणी देणे, कधी कधी एक फेरा रोडवर फिरवणे हलका, थोड्यात 2च राऊंड देणे, एक हलका एक थोडा कडक किंवा 2 हलके एक कडक, असा प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि गाड्यामध्ये प्रॅक्टिस करायची, कधी सिंगल कोणत्यावर डिपेंड नाही. पहिले फायनल गटामध्ये आपल्याला गाडी हाकलायची आहे, तर कसं असायचं म्हणजे आपण फायनल गटामध्ये कसं पोहोचायचं? हा एक सार्थकनी चांगला प्रश्न विचारलेला आहे की पूर्वी काय असत माहिती आहे की पहिले सुरुवातीला जानेवारी शर्यती व्हायचे. तर मुरुड तालुक्यामध्ये विशेष करून काय असत की मागच्या 1-2 वर्षात बैल कुठल्या गटात पळतात त्याचे ते एक डिपेंड होता. त्याच्यानंतर इथं आहे ना टायमिंग घेतला जात होता पहिल्या दुसऱ्या शर्यतीला, की जसे त्या टायमिंग प्रमाणे पहिला गट, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा म्हणजे फायनल गट, ते टायमिंग प्रमाणे त्यांना त्या गटात बसवत. आणि सेमी फायनल मारल्यानंतर क्वार्टर मारली तर सेमी मारली तर फायनल मध्ये, असा होता. आणि ज्याला फायनल मध्ये जायचं वरचा गट घ्यायचा आहे तर त्यांनी 2-3 त्या शर्यती मारले की ऑटोमॅटिक त्याला तो वरचा गट मिळायचा. तर आता आपण पहिले बैलांची मेहनत कशी करत होतात? अच्छा, एक साधारणतः हा पण तुमचा प्रश्न चांगला आहे की पहिले काय होतं माहितीये, लोक आम्ही मगाशी सांगितलं की मुरुड तालुक्यात फक्त 2दाच, एक मुरुडला शर्यत, एक नांदगावला, 2च शर्यती होते. लोक मेहनत कमी करत. त्या पिरियड मध्ये जानेवारी शर्यत आहे की होलीच्या पिरियड मध्ये शर्यत आहे, ते 2-3 महिने प्रॅक्टिस करत आणि सोडून देत. पण आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे, भरपूर आधुनिक युग आहे, लोकांना, मुलांना नवीन नवीन इंटरेस्ट येत चाललेला आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, ते व्हिडिओ शूटिंग करतात, काय करायचं ते, आणि त्याला ती मेहनत करतात त्याप्रमाणे.
पण जे एक उदाहरण देतो की आम्ही 2010ला इतके नंबर काढले, तर त्यावेळेला काय करत मी ते 4 सुद्धा लोणावळा पाहुण्यावरनं आणत होतो आणि नवीन स्कॉर्पिओ मध्ये मी एकटा आणि 4 फुल भरून कोण खर्च नाही 12 लाखाची गाडी त्याच्यात 4 लोणावळ्यावरनं मी आणत होतो. बरोबर आहे. 4 बैलांना 4 चांगली टाकणे, बैल घाणीत न ठेवणे, त्यांना पावसात भिजून न देणे, स्वच्छ ठेवणे आणि वर्षभर मेहनत करणे. आता लोकांना काय वाटतं डायरेक्ट बैल आणायचे फायनल लाखलाचा, असं होत नाही. बैलांची निगा ही वर्षभर करायला लागतं. त्यांना खाना पिना स्वच्छता म्हणजे अतिशय स्वतः जाती लक्ष दिला तर आपल्याला तो कामी येतं. बैल गाडी सुद्धा आपली चांगली पाहिजे, जॉकी चांगला पाहिजे, तयारी आपल्याला प्रत्येक शर्यतीला चांगली करायला पाहिजे की आता 2 दिवस शर्यती आहेत, बैलांना खाना पिना नेमका टाकायला पाहिजे. जास्ती भुक्का पण ठेवून चालत नाही, त्यांना ऍसिडिटी होतो, गॅस होतो. लगेच चारा वगैरे पेंडा बिंडा बरोबर टाइम टेबल द्यायला पाहिजे. नक्की. आणि का मेन म्हणजे त्यात अनुभव पाहिजे की प्रत्येक बैलाच्या ह्याच्यानुसार की त्याला किती खाना घालायचा आहे, की कमी घालायचा आहे, जास्त घालायचं आहे. हा बरोबर आहे. आता तुम्ही विचारले ते पण बरोबर आहे की बैलांना म्हणजे काय काय टाकायला पाहिजे की पेंडा ते हे देणे पाहिजे. सकाळी 1 पेंडा, रात्री 1 पेंडा, लिमिट मध्ये दुपारी थोडासा, की त्यांना पचन सिस्टीम आहे ती पचायला पाहिजे सर्व जेवण. भरडा टाकायला पाहिजे, कांदे वगैरे, गाजर बीट वगैरे सर्व नैसर्गिकरित्या आहे ना आम्ही द्यायला पाहिजे. हे जेव्हा आम्ही आता हे सर्व इंजेक्शन डोस निघाले, हे रेस्टोबल आणि केमिकल हे ते सर्व वापरतात. ते पहिले त्या पिरियड मध्ये आम्ही वापरले ना. बैलांना फक्त फ्रेश ठेवणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असा करणे की फेऱ्याला अजिबात मारायचं नाही, ते शर्यतीत ऑटोमॅटिक चाललं पाहिजे. ते पब्लिक मध्ये म्हणजे शर्यतीत नंबर काढायला पाहिजे. फेऱ्याला मी ह्याला टाकला ते आम्हाला कोण टाकत असेल फेऱ्याला, आम्ही टेन्शन घेत नव्हतो की आपल्याला शर्यतीत नंबर काढायचा आहे, त्याप्रमाणे आम्ही ते तयारी करत. नक्कीच. कारण असं होतं की आपल्या फेऱ्याला आपली गाडी चांगली पळते पण नेमकी शर्यतीमध्ये कमी पळते. त्याच कारण असा की जसे जे हुशार म्हणजे अनुभवी लोक आहेत त्याला अभ्यास लागतं पुरा चारी बाजूनी दिवस रात, ह्याची गाडी कशी चालली, त्याची गाडी कशी चालली, हे सर्व अभ्यास करून म्हणजे आपण प्रॅक्टिसला हलकी फिरवायची. ते 10 लोकांच्यात दाखवाय नाही, हजारो लोकांच्यात आपली गाडी कशी चालेल हे सिद्ध करायचं असतं. ते शर्यतीत ऑटोमॅटिक चालतं आणि कमी मारायला पाहिजे. मी या मताचा आहे की बैलांना कमी मारा किंवा आधुनिक पद्धतीत अंतर कमी ठेवणे. तुम्ही मला जर विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की बिन काठीची शर्यत ही नांदगाव मध्ये पहिली मी ठेवली 2014 मध्ये, 2013-14 मध्ये. मग त्याला परमिशनचं पण काय टेन्शन येत नाही. पट्ट्यात नेणे, पट्ट्याने सदृढ बैल पाहिजे, या 2-4 गोष्टी आहेत ना हे करायला पाहिजे. आणि शांत क्लायमेट मध्ये भर उन्हात पण नाही हाकलायला पाहिजे आणि अंतर कमी पाहिजे. नक्कीच. कारण आता ह्या वर्षी तर जास्त झालंय की सर्व दुपारी शर्यत होतात. हे दुपारी ठेवण्याने बैलांना त्रास होतो आणि म्हणून ते पेटावाल्याने सांगितलंय की त्यांना बंदी आणतात. त्याला कारणच आपण निर्गुण म्हणजे त्यांना त्रास देतो. इलेक्ट्रिक आजकाल ते शॉक देतात, ते काटेरी शिवलं लावतात, हे वगैरे पहिले ते आम्ही नाही करत होतो. ते नैसर्गिक म्हणजे ते नथनी वगैरे बांधा ते ठीक आहे. आणि एकच जॉकी पाहिजे, मी ह्या मताचा आहे. म्हणजे आणि काठी पण नाही पाहिजे, ते कासऱ्यावर किंवा हलकी काठी द्या, पंच देतील ती काठी वापरा, असं पाहिजे. शर्यत बंदी उठण्यासाठी म्हणजे खूप जणांनी प्रयत्न केले, तर आपण काय बोलाल त्याच्याशी? ज्या वेळेला शर्यती बंद झाल्या तेव्हा अलिबाग तालुका आणि मुरुड तालुका ते आम्ही कमिटी बनवली होती. आम्ही मोठ्या मोठ्या वकिलांना भेटलो. 2-3 जे खासदार आहेत, प्रकाश जावडेकर साहेब दिल्लीमध्ये, त्यांना माननीय विद्यमान सुनील तटकरे साहेब यांच्यासोबत, महेंद्र दलवी यांच्यासोबत आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे आपले जुन्नरचे मोहोलचे खासदार साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केले. ते आम्ही भरपूर प्रयत्न केलो, दिल्लीपर्यंत गेलो होतो. आजू म्हात्रे वगैरे यांना माहिती आहे, प्रकाश ठाकूर यांना माहिती आहे, संदीप पाटीलना, की आम्ही तिथं जाऊन भरपूर प्रयत्न केले होते. म्हणजे महेंद्र शेठ दलवी वगैरे सुद्धा त्याच्यात होते आणि त्या सर्वांना काही यश आला म्हणून या आता शर्यती चालू झाल्यात. तर आता आपण जे बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन उतरत आहेत त्यांच्यासाठी आपण संदेश काय द्याल? हा सुद्धा तुमचा सार्थक चांगला प्रश्न आहे की नवीन जे होतकरू नवीन इंटरेस्ट घेतात, बैल जोडी बनवतात, त्यांना मी हे देईन की ठीक आहे, त्यांनी नवीन जोड बनवावे आणि त्याचा आनंद जरूर घ्यावा, परंतु कुठेही काय भानगडी होणार नाही.
सर्वांच्यात मिक्स होऊन आपली जोड हकलावी. कारण पहिले जमान्यात लोक प्रत्येक जण ग्रुपनी फेरे देत, राऊंड देत, मग शर्यती देत आणि प्रत्येक गोष्टीत आपण इंटरेस्ट घ्यायचा किंवा पंचांना पण सहकार्य करायचा आणि प्रत्येक गाडी लावणे, सोडणे, बक्षीस वितरण करणे, भानगडी कुठं होणार नाही, ऍक्सिडेंट कुठं होणार नाही ह्याचा पण विचार करायचा. आणि ज्याच्याकडे अमाऊंट आपली काही रक्कम असेल त्यांनीच इंटरेस्ट घ्यावा. म्हणजे आपले ठेवी असतील तरच घ्या, ते उगाच लोन काढून वगैरे या क्षेत्रात पडू नये असं मी नवीन होतकरू गाडी शौकीनांना सल्ला दे. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तर पहिलेपेक्षा आता जास्त कॉम्पिटिशन वाढलंय, तर आपण काय बोलाल की बैलांचा स्पीड वगैरे कसं होतं पहिले आणि आतामध्ये? लोकांची समज असं आहे की पहिले जास्ती होता, आता जास्ती आहे असं काही नाही. त्या पिरियड मध्ये पण अतिशय वेग होता आणि ह्या पिरियड मध्ये सुद्धा तोच वेग आहे. फक्त अंतर बदलतं, ते लोकांना वाटतं अरे पहिले 7 मिनिटात लागत होती आता 5 मिनिटात लागते. असं काय नाही. हे सर्व जे बैल आहेत हे गायीचेच वासरू आहेत, कुठल्या म्हणजे घोड्याचे वासरू नाहीत. ते प्रत्येक बैल हा गायीचाच वासरू आहे. तर ते स्पीड तेवढीच असतं. खाली एक आपली समज असते की त्या पिरियड मध्ये जास्ती होता, या पिरियड मध्ये नाही. हे सारखेच वेग असतात. तर आता आपण फेरे कुठे मारायचं? पहिले फेरे आहे नांदगाव समुद्रावरती. आणि पहिले असा पण होता की काशीदला शर्यती आहे ते एकाच राऊंड काशीदला फिरवत, किंवा मुरुडला शर्यत आहे ते मुरुडला एकाच राऊंड मारत. आता आम्ही स्थानिक इथल्या आहोत, आमच्या पाठीमागे समुद्र आहे, तर आमचे जे राऊंड आहे ते नांदगावलाच होत, नांदगावच्या समुद्र किनारी. त्या काली नांदगावला म्हणजे फायनल गटाचं टायमिंग काय असायचं? त्यावेळेला म्हणजे 6.5 मिनिटं 7 मिनिटं असं 7 मिनिटाची आम्ही प्रॅक्टिस करत. कारण नवगाव वगैरे ना हा मोठा बंदर आहे, नवगाव आवाज 7 मिनिटाच्या वरती. तर ते त्याप्रमाणे आम्ही इथं 7 मिनिटाची प्रॅक्टिस करत. पण त्याच्या अगोदर जे शर्यती होत 25-30 वर्ष अगोदर तो कमी अंतर होता, तेव्हा फायनल 5 मिनिटात पण लागायची. म्हणजे असा फरक आहे. त्या स्पीड होता असा नाही, तर तो अंतरवरती टायमिंग डिपेंड करतं. आणि भरतीवरती, ओटीवरती, ओला समुद्र, सुका समुद्र, हवा कुठल्या बाजूनी कुठल्या दिशेने आहे याच्यावरती सर्व डिपेंड करतं. तर आता आपण बघितलं की आता बैलगाडी म्हणजे अलिबागमध्ये एकाच शर्यत म्हणजे उलट बंदर होते, तर काय फरक पडतं? काय अलिबागवाले जे आहेत समजा कीमचे लोक आहेत आणि आपल्या इकडे मुरुड तालुक्यात फक्त 1-2दा नांदगाव मध्ये आणि काशीद मध्ये अशी उलट शर्यत झाली होती. बाकी आपल्या म्हणजे मुरुड तालुक्यामध्ये उलट होत नाही. आणि अलिबाग साईडला काही ठिकाणी काय बंदर असे होते की उलट होत. तर ते उलट्या बंदरसाठी म्हणजे मुरुडवाल्यांना प्रॉब्लेम होतो. ते उलट टर्न असतं, उलटा स्पीड पकडायला लागतं. तर त्याच्यात म्हणजे अलिबागचे बैल गाड्यावाले आहेत ते सरस ठरत. तर आपण आता मागाशी बोललात की आपण 5 तालुक्यामध्ये शर्यतीला गाडी हाकलली आहेत, समुद्र किनारा असू दे किंवा डांबरी रोडवर. तर आपल्याला काय फरक वाटला प्रत्येक ठिकाणी? अच्छा, मी सार्थ तुम्हाला सांगतो की मी समुद्रावरती पण शर्यत हाकलले, मी रोडवरती पण हाकललेत आणि धुलीत पण हाकलले की मोरबा, दहिवली, कोट बिंड त्या बाजूला मी स्वतः रोड म्हणजे त्या धुलीत हाकललेत. तिथं सुद्धा 1 नंबर काढलेत. तिथं महादेव देवले महापौर होते, ते आले होते. त्या एक शर्यतीचा मुद्दाम उल्लेख करेन की तिथे छोटी जोड आमच्या सोबत लावली होती मोरब्यामध्ये. तर तिने आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली, पण ते कमी अंतर 2-3 मिनिटाचं अंतर असतं. ती टर्नवर ती पुढे गेली आणि आम्ही फिरून आलो. म्हणजे आम्ही तिथं संयम राखला होता. मी स्वतः हाकलत होतो, महादेव देवले तिथं आले होते, महापौर तिथे 1 नंबर काढला. म्हणजे धुलीत, रोडवरती आणि समुद्रात या तिन्ही ठिकाणी गाडी हाकलण्यासाठी कौशल्य वेगळं असतं, टेक्निक वेगवेगळी असतं. त्याप्रमाणे तिथं हाकलायला लागतं. समुद्रावरती कसं अफाट टायमिंग असतं आपल्याला, त्याप्रमाणे आपण तिथं हाकलतो. या प्रत्येक ठिकाणाचा अनुभव कसा आहे की आता प्रत्येक ठिकाणी शर्यत वेगवेगळे होतात? पण काय माहितीये, समुद्राचा सेम फॉर्म्युला आहे की काही लोक 1 नंबर फिरायला जातात, तर काही लोक असा पाठीमागे धरून जातात, तर काही लोक मध्ये असतात, काही लोक सर्व शर्यतीचा एक सिक्रेट आहे की टर्न. संपूर्ण शर्यतीला रामायण आणि महाभारत या त्या खुंट्यावरती डिपेंड असतो. खुंट्यावर तुमची गाडी जर बरोबर फिरली नाही तर तुम्ही तो फेल. काही लोक पुढे जातात, काही लोक पाण्यात जातात, काही लोक प्रॉपर फिरून येतात. तर म्हणून रामायण महाभारत शर्यतीचा खुंटा आहे.
खुंट्यावर बरोबर फिरली तर गाडी तुमची चांगली येणार. तर आता अलिबाग मुरुड मध्ये आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सहकार्य करणार किंवा इंटरेस्ट असणारे म्हणजे जे शर्यती ठेवतात वगैरे, तर असे कोण लोक आहेत आपल्या? अच्छा, हा एक तुमचा प्रश्न चांगला आहे सार्थक, की खरोखर ते मी मुद्दाम काही लोकांचे नाव घेऊ इच्छितो की प्रत्येक ठिकाणी मुरुड तालुक्यात शर्यती असो, अलिबाग मध्ये असो, तर मुरुड मध्ये काही लोकांचे नाव घेऊन दे. मम्मा कापसे, बाबण्या शिरशीकर, खलीलबाय, दीपक खोत, फैरोज घलटे, जलाल हसवारे, सज्जाद हसवारे, आणि त्याप्रमाणे नरेश तलेकर, अशोक धुमाल, भरत बेलोसे, प्रशांत तोरगे, आणि त्याप्रमाणे ज्यांची गाडी नसताना सुद्धा काही लोक सहकार्य करतात. त्यात मुद्दाम विष्णू नागावकर, प्रमोद मसाल असे काही लोक आहेत, ते पंच म्हणून काम करत, रमेश भाऊ पेडणेकर कैलासवासी, तेही सहकार्य करत, कोण आर्थिक सहकार्य करत, कोण पंचांचा काम करत, कोण लिहिण्याचं काम करत, त्यांचे काही नाव नाही आहेत, त्यांना पण धन्यवाद दिले. हे मुरुडचे झाले. तर अलिबाग मध्ये असे भरपूर लोक आहेत, जसा अनिल नाईक म्हणून आहेत, वंजी शेठ आहेत, अज्जू म्हात्रे, प्रकाश ठाकूर, चंदू वारगे, गुरव कंपनी, गुरव अँड फॅमिली, इक्बाल बाबा आणि त्यांचे सर्व सहकारी, असे भरपूर लोक आहेत. वार्डे कंपनी, किती जणांचे नाव, संदीप पाटील, आणि इथं साताड बंदर मध्ये रोडचे वेगळे केशव पवार, असे भरपूर लोक आहेत. आणि मुद्दामून खास स्पेशल नाव घेऊ इच्छितो तो म्हणजे निवास कैलासवासी, निवास भगत. खरोखर एक चांगली व्यक्तिमत्व होता. तुम्ही विचारत कोण, तर ते चांगले मित्र होते, आमचे कोऑपरेटिव्ह होते, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत. त्यांचा मुद्दाम नाव घेऊ इच्छित. त्यांनी गाडी पंढरपूरला नेली होती की आपल्या बैलगाड्या चालू होण्यासाठी पंढरपूर पर्यंत चालत बैलगाडी गेली होती. आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो. म्हणजे एवढा म्हणजे बैलगाडी शर्यतीचा नाद होता की इथून चालत 450 किलोमीटर पंढरपूरला ते गेले होते. आणि तेव्हा आपले सर्व सोबत पण गेले, सर्व सोबत घेऊन गेले. त्यांनी खर्च सर्वांचा केला होता, म्हणजे त्यांच्या सोबत जे लोक गेले होते त्यांचा गेला. एक अंकुश चाचे आहेत, नरेश मरावडे आहेत आपल्या मुरुडचे, तेही त्यांना भरपूर इंटरेस्ट होता. विलास पाटील आहे, शैलेश काते, शरद खेडेकर, असे भरपूर लोक आहेत ज्यांचे नाव सुद्धा आता येत नाही आपल्याला. ते इंटरेस्ट घेत प्रत्येक गोष्टीमध्ये. तर आता बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मेन आहे म्हणजे सपोर्ट, किंवा आपला म्हणजे मित्र परिवार असेल किंवा आपले चाहते असतील, त्यांचा सपोर्ट मेन आहे. तर आपण त्यांच्याविषयी काय बोलाल? खरोखर ह्यांना म्हणजे ज्यांची बैलगाडी नसताना जे लोक सहकार्य करतात त्यांना विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे. जसं सांगितलं, विष्णू नागावकर नांदगाव मध्ये आहेत, तो राजा माली आहे, असे काय भरपूर लोक आहेत की त्यांची गाडी नसताना सुद्धा ते कॉपरेशन करतात. इथे एक बबन सागर, तो प्रत्येक शर्यतीला हे देतं, रस्सी देतं, खांबे देतं, म्हणजे असं कॉपरेशन करतात. त्यांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे. मुरुड मध्ये पण असे भरपूर लोक आहेत, तो बाला तांबोले वगैरे असं टाइम देतात. बाबू धुमाल आहे, हे सर्व सहकार्य करतात. तर आपण आता मगाशी बोललात की आपण चारा लोणावल्यामध्ये मधून घेऊन यायचं, त्या कुठल्या टायमामध्ये? उन्हाळ्या टायमामध्ये? नाही, पावसाळी. मी स्कॉर्पिओ मध्ये तिकडे घास भरपूर होते, ते आमचे 4 वॉचमेन होते, ते घास भरपूर कापत. मी फुल गाडी भरून आठवड्यात 2दा तिकडून आणत होतो. मग तो शिला चारा टाकणे, चारा म्हणजे गवत, आणि तो पावसाळी टाकत. आणि उन्हाळी खाना वेगळा असतं की पेंडा, उडीद, पेंड, चना, आणखीन म्हणजे तुमचे शेंगदाणे, कांदा, गाजर, बीट, हे सर्व ऑर्गॅनिक, दूध, अंडी वगैरे असा सुद्धा आपण त्यांना देत खाद्य. आणि ते आजारी काय झाला काय नाही झाला, बैल फ्रेश ठेवणे हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रोज बैल फ्रेश वाटला पाहिजे. राऊंड देऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी उड्या मारायला पाहिजे. बैलांचं म्हणजे आता बैलांचे म्हणजे अंघोळ धुवणे वगैरे कसं असतं? ते रोज सकाळी 10-11 म्हणजे थंडीत जरा लेट धुवत, आणि त्याच्यानंतर चांगलं ऊन असेल म्हणजे राऊंड मारून आला की बैल धुवायला पाहिजे. कधी येऊ, संध्याकाळी येऊ, सकाळी येऊ, राऊंड झाला की त्यांना धुणे, आणि रोज म्हणजे साध्या पाण्याने धुणे आणि नंतर गरम पाणी टाकणे, हा इम्पॉर्टंट होता. आणि हलकी मॉलिश, आम्ही जास्ती मॉलिश केली नाही. काय लोकांची समज असतं की भरपूर मॉलिश करत राहायला पाहिजे, तर आम्ही इतके नंबर काढले. मॉलिश हा आमचा विषय नव्हता, किंवा पवानी देणे, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही केले नाही तरी नंबर भेटले. तर काही लोक पहिले आमच्याकडे ते नंबर काढले तेव्हा अलिबाग तालुक्यातले लोक येत ना, तर बैलांनी शेण टाकलं त्याला चेक करत की बाबा या शेणमध्ये काय कंटेन आहे, की मेथी आहे, मेथी वगैरे थंडीच्या पिरियड मध्ये देतो आपण त्यांना.
म्हणजे इतका, पण ते हे पोहणी जास्ती देणे आणि मॉलिश करणे हे दोन गोष्टी आपला विषय नव्हता. पण रोज धुणे चांगला, धुवायला टाइम देणे, 1-2 तास धुण्यासाठी देणे आणि आपण जाती लक्ष टाकणे हा इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण बैलगाडी क्षेत्र आपण हे म्हणजे लास्ट आपली गाडी कधी हाकलली? आम्ही 2011-12 पर्यंत हाकली, त्यानंतर विषय बंदी आली ते सोडून दिला विषय. बंदीनंतर आपण गाडी हाकलली. हाकली. तर यापुढे आपला इंटरेस्ट असेल की नाही? आता काय आम्ही स्पष्ट सांगायचं तर आता इंटरेस्ट कमी आहे. कोण इथं नाही आहे, सर्व मुलं एक पुन्हा एक मुंबईला आहे, तर इथं आता देखभाल करण्यासाठी वगैरे कोण नाही. मी सुद्धा बाहेर असतो. पण असा इंटरेस्ट आहे, कुठली चांगला बैल जोड असेल तर मला बरं वाटतं बघायला वगैरे, फोटो टाकतो. म्हणजे आता शर्यती असेल तर आपण शर्यत बघायला जातो. मुरुड तालुक्यात कुठे शर्यती असले तर नक्की मी बघतो, पंच पण राहतो कधी कधी आणि त्याचा आनंद उपभोगतो. बरं वाटतं. पहिले इतके पब्लिक येत नव्हती, आता फुल अलिबाग असो किंवा मुरुड, नांदगाव, काशीत कुठे असू द्या, फुल पब्लिक असतं. तर आता आपल्या चालू सीझनची आवडती बैलजोडी कुठली? आता चालू सीझन गेल्या 2 वर्ष मी बघतोय तर अमोल कोतवाल, प्रसन्न सुर्वे, भरत बेसोरे, सुनील दिवेकर आणि निवास भगत, पडवल, बाबू पडवल आमचे मित्र आहेत. त्यांचे जोड चांगले आहेत, कॉम्पिटिशन आहेत. कधी हा नंबर मारतोय तर कधी तो नंबर घेतोय. तर हे नंबर बदलत राहायला पाहिजे, लोकांना सुद्धा इंटरेस्ट येतं. हे चांगले जोड आहेत. तर आपल्यामध्ये भविष्यामध्ये कशा शर्यती झाल्या पाहिजे आणि काही बदल झाला पाहिजे? माझा असा प्रांजल मत आहे की शर्यती आहे ना बिन काठीच्याच व्हायला पाहिजे. जॉकी हा एकच असायला पाहिजे. तिसरा पॉइंट म्हणजे असा की अंतर कमी पाहिजे आणि सदृढ बैल पाहिजे. जे बैल आहेत हे अशक्त बैल नसावे, सदृढ असावे, अंतर कमी असावा. आणि माझं असं मत आहे की आपण जानेवारीत चालू करतो ते डिसेंबर मध्ये चालू होऊ द्या आणि मार्च मध्ये संपवायला पाहिजे. एप्रिल आणि मे मध्ये शर्यती नसाव्या. अतिशय ऊन असतो, आपण थोडा धावलो तर आपल्याला त्रास होतो. तर हे मुका प्राणी आहे, त्यांना क्रूरता नसावी, यासाठी डिसेंबर ते मार्च या पिरियड मध्ये शर्यती संपवायला पाहिजे. ह्या माझ्या काय आधुनिक सूचना आहेत आणि त्यांना तर लोक एन्जॉय करतील आणि त्याचा आनंद घेतील, ह्या माझ्या शुभेच्छा आहेत. बैलगाडी शर्यत पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य कोणाचा असतो? हा एक इम्पॉर्टंट आहे प्रश्न की शर्यती बोलत त्याला आर्थिक बाब असतं. तर प्रत्येक ठिकाणी जे लोकल कमिटी असतात ते खर्च करतं. पण सध्या मी पाहिले की मुरुड आणि अलिबाग तालुक्यामध्ये मोठे मोठे बक्षीस आहेत. पहिल्या जमान्यात कमी बक्षीस असत, लोटे आणि वाल्ले असत, प्लास्टिकचे आणि घड्याळ वगैरे असत. तर आता मोठे मोठे मोटरसायकली, बुलेट वगैरे बक्षीस, टीव्ही बीव्ही आहे. चांगली गोष्ट आहे. पण ह्या सर्वांसाठी ऑफिशियली परवानग्या आणि आर्थिक सहकार्य आणि कोणाचं वजन असेल तर विद्यमान आमदार महेंद्र दलवी साहेब हे अतिशय गाडी शौकीन आहेत. यांची सुद्धा गाडी आहे, यांची पण चांगली गाडी आहे. ती सुद्धा प्रत्येक शर्यतीत असतं, कुठं ना कुठं म्हणजे नंबर असतं. ते नाराज नाही होत, परंतु त्यांना शौक आहे तर त्यांची सुद्धा प्रत्येक ठिकाणी गाडी, बैलगाडी असतं. नक्कीच, कारण आता बघितलं तर जे प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थिती पण असते आणि आपली स्वतःची बैलगाडी पण आहे. बरोबर आहे. महेंद्र शेठ खणोकर आपल्या विद्यमान आमदारांना मानायला लागेल की ते प्रत्येक वेळ काढून उद्घाटन किंवा बक्षीस वितरण ह्यासाठी ती आवर्जून उपस्थित असतात आणि लोकांना आर्थिक सहकार्य सुद्धा करतात. आणि बाकी काय ऑफिशियली असेल ते सुद्धा करतात, बक्षीस सुद्धा देतात. आणि त्यांना मन मोठं आहे की कुठं त्यांना बक्षीस मिळालं तरी ते खुश होतात आणि बक्षीस न मिळाला तरी ते सारख्याच आनंदात असतात. आणि आता शर्यतीला आले की असं नाही की उद्घाटन करून जातात, शर्यत संपेपर्यंत पूर्ण शर्यतीचा आनंद घेतात. ह्या प्रत्येक ठिकाणी ती रोडवर असो किंवा धुलीत असो, म्हणजे मैदानात असो किंवा समुद्रात असो, आपले विद्यमान आमदार हे नक्की तिथं आवर्जून उपस्थित राहतात आणि पुरा त्या शर्यतीचा आनंद उपभोगतात. तर आता आपण आता आमदारांविषयी काय बोलाल की त्यांची ते कधीपासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या अंदाजे? हा, आपण विचारलेत प्रश्न हा की माझ्या मते ते मी त्यांना 15 वर्ष बघतोय. गेल्या आमची 15 वर्षापूर्वीपासून बैलगाडी मुले त्यांची मैत्री आहे. ते आमदार साहेब आहेत, आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत. पण त्यांना आम्ही पाहिलं 15-20 वर्षापासून त्यांना शौक आहे. त्यांना पण म्हणजे त्यांचा हे एक चांगला आहे आमदार साहेबांचा की त्यांना सुद्धा कुठला बैल निवडायचा हे समजतं, म्हणजे पारक आहे.
पारखतात ते बैल की कुठला आपल्याला बैल घ्यायला पाहिजे वगैरे. नक्कीच, कारण आता बैलगाडी शौकीनांच्या पाठी म्हणजे खंबीरपणे उभे असतात, की सपोर्ट पण असतो तेवढाच. बरोबर आहे, मोरल सपोर्ट इम्पॉर्टंट आहे ना. कुठल्याही प्रोग्रामला, कुठलाही प्रोग्राम असला त्याला मोरल आणि आर्थिक सपोर्ट हे आपले विद्यमान आमदार करत राहतात. तुम्ही सांगितले की आपल्याकडे आणखून कोण कोण सहकार्य करायचं आणि चांगले गाडीवान कोण कोण होते, तर मुद्दामी मनू भाऊ बेलोशे, भरत बेलोशेचे काका, टॉमी पुजारियो आणि सातवीचे जे काही लोक होते, काही सालावचे लोक होते, विसरोलीचे लोक, मसगावचे काबूलकर वगैरे, म्हणजे आहे ना प्रत्येकानं अनेक सुब्बू, एक रिजवान आणि बाला वगैरे असे भरपूर, आणि प्रमोद मसाल गुरुजी हे सुद्धा चांगलं सहकार्य करत. तर प्रत्यक्ष धन्यवाद की आपण एवढा आपला बहुमोल वेळ दिलात. तर आपला आता प्रयत्न आहे की जे आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रामधले अनुभवी आहेत किंवा जे आता नवीन बैलगाडी मालक उतरत आहेत त्यांचा नक्कीच अनुभव असेल ते आपण म्हणजे जे आता बैलगाडी शौकीन असेल, चालक मालक, त्यांच्यापर्यंत आपला पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. खरोखर ही जी आजची इंटरव्ह्यू सार्थ ठाकूरने घेतले ते आपल्या कोर्लेचे आहेत. तर एकदम तरुण आहेत, इंजिनिअरिंग करतात. तर मी त्यांना भरपूर शुभेच्छा देईन. आणि ही त्यांनी जी माहिती फक्त माझी नाही, आणखीन बऱ्याच जणांची त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, माहिती गोळा केलेली आहे, ते युट्यूबवर टाकतात. तर त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. कोण त्याचा अभ्यास करून पुढे चालतील की ते बाबा नंतर एखादा व्यक्ती असेल त्यांनी नवीन जोड बनवायची असेल तर बाबा मोहसम हसवारे कोण, तर ते वैयक्तिक येऊन त्यांना भेटतील आणि माहिती कलेक्ट करतील वैयक्तिक. असा प्रत्येक ठिकाणी ते प्रत्येकाची माहिती त्यांच्या युट्यूब चॅनलवरनं कलेक्शन करतील आणि त्या भविष्यात त्या शर्यतीचा त्यांना त्यांचा त्या अनुभवाचा फायदा आणि या माहितीचा फायदा होईल. आणि मी सार्थक ठाकूर यांचे सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी छोट्याशा माझ्या सारख्या माणसाची, शेतकऱ्याची एक इंटरव्ह्यू घेतली, त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचे आभारी आहोत. मित्रांनो, फायनल सम्राट मोहज्जम हसवार यांची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन बैलगाडी मालक, चालक यांच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.